कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये गेले 3 महिने बंद होते। मात्र काही नियमांचे पालन करण्याच्या नियमावली तयार करून परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशावरून राज्यातील सर्व कार्यालय शुक्रवारपासून सुरू करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय सुद्धा शुक्रवारपासून सुरू करण्यात आले। लॉकडाऊन कालावधीत कार्यालयीन अर्जामध्ये ज्यांची वैधता संपली असे शिकाऊ अनुज्ञप्ती वैधता 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे। अमरावती कार्यालयामध्ये 15% कर्मचारी आणि 100% अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाला सुरुवात झाली। शुक्रवारला कार्यालयाचा पहिलाच दिवस असल्याने फारशी गर्दी या ठिकाणी दिसून आली नाही। 2 अर्जदारांमध्ये 6 फूट अंतर, 1 अर्जदाराची चाचणी होऊन संगणक कीबोर्ड सॅनिटाइज करणे, अर्जदारास मास्क, हँड ग्लोव्ज असल्यावरच प्रवेश करू देणे, कार्यालयात सॅनिटायझर पुरेसा ठेवणे या नियमांवर कार्यालय सुरू करण्याचे आदेश प्रत्येक कार्यालयाला परिवहन आयुक्ताच्या वतीने देण्यात आले। आता या नियमांचे आदेश कार्यालयात होते किंवा नाही हे समोर पाहावयास मिळेल। महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार आजपासून आम्ही आरटीओ ऑफिसचे कार्यालयीन कामकाज सुरू केलेले आहे। त्यातले लायसन्सचे सर्वच कामे, वाहनाची नोंदणी, वाहनाची पासिंग, वार्षिक पासिंग ज्याला म्हणतो आपण, वाहन तपासणी, वाहन हस्तांतरण, HP नोंद घेणे, HPची नोंद रद्द करणे, असे जे विविध प्रकारचे जे काम आहे ते सर्व प्रकारची कामे या कार्यालयात सुरू केलेली आहे। फक्त कामं जे बंद राहतील ते फक्त जे तालुका लेवलला जे कॅम्प्स आमचे जे होतात मासिक कॅम्प्स, तेवढी कामं मात्र बंद राहतील आणि प्रत्येक काम जे आहे कार्यालयाचं त्या अपॉइंटमेंटशिवाय कोणाचंही केलं जाणार नाही। प्रत्येक कार्यालयीन कामाला अपॉइंटमेंट आता आवश्यक आहे। अपॉइंटमेंटशिवाय कोणीही कार्यालयात येऊ नये आणि जे कोविडचे जे नियम आहेत, शासनाने जे नियमावली तयार केलेली आहे त्याचं तंतोतंत पालन नागरिकांनी करावे। नागरिक ज्यावेळेला कार्यालयात येतील त्यावेळेला त्यांनी मास्क तर परिधान केलाच पाहिजे, सोबतच ग्लोव्ज पण वापर करावा। 2 व्हीलरवर जर कोणी येणार असेल तर त्यांनी एकट्यानेच यावं। दुचाकीवर 2 जण आले तर त्याच्यावर देखील आम्ही कारवाई करू कार्यालयीन परिसरामध्ये। जे काही शासनाने सर्व प्रकारचे नियम घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।